नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण 8th स्टँडर्डची स्कॉलरशिप एक्झाम 2026 फेब्रुवारी 2026 मध्ये होणार आहे. त्याचं आपण प्रिपरेशन करतो आहे. त्यासाठी आपण काय करतोय की 2017 पासूनचे 2025 पर्यंत जेवढे पेपर्स झालेले आहेत वन बाय वन त्यांना आपण सॉल्व्ह करतोय. त्याच्यातले आपले 2017, 18, 19 हे तिन्ही वर्षाचे पेपर्स झालेले आहेत. आता आपण 2020 चा पेपर करतोय. त्याच्यातला पेपर 1 मधले जो इंग्लिशचा लँग्वेजचा जो पार्ट आहे त्याचे जे 25 क्वेश्चन्स आहे ते आपले कम्प्लीट झाले आहेत. आता आपण मॅथमॅटिक्सचे क्वेश्चन नंबर 26 to 40 आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हटलं होतं की आपण जे मॅथमॅटिक्सचे क्वेश्चन्स आहे ते व्हाईट बोर्डवर घेऊया. ठीक आहे, तर आता आज आपण करणार आहे क्वेश्चन नंबर 26 to 40. ठीक आहे, तर बघूया आपण क्वेश्चन नंबर 26. Question number 26 बघा, find the length of side of a square if the length of diagonal is 13 centimeter. ठीक आहे, त्याचं सॉल्युशन बघा कसं आहे. त्याला कसं सॉल्व्ह करायचं आहे की एक आपल्याला स्क्वेअर दिलेला आहे आणि त्याचा डायगोनलची लेंथ आपल्याला दिलेली आहे. त्याच्या एका साइडची आपल्याला लेंथ काढायची आहे. तर त्याचा फॉर्म्युला आहे बघा, साइड इज इक्वल टू डायगोनल अपॉन √2. बस एवढा फॉर्म्युला लक्षात ठेवला की तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. तर बघा डाय किती दिलेला आहे आपल्याला डाय दिलेला आहे 13 सेंटीमीटर. तर इथे लिहायचं 13 आणि डिवाइडेड बाय √2. आता याला सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे, आता √2 नी तर याला डिव्हिजन होत नाही. हा जर 2 असता तर याला 13 ला आपण डिवाइड करू शकलो असतो. आता याला 2 कसं करायचं, त्याला तुम्हाला हे माहिती असेल की कुठलाही फ्रॅक्शन जो असतो त्याच्या न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर मध्ये एकाच नंबरनी जर मल्टिप्लाय केलं तर हा जो फ्रॅक्शन असतो तो अनचेंज्ड असतो, त्याला काही फरक पडत नाही. ठीक आहे ना, त्याच्या व्हॅल्यू मध्ये काही चेंज होत नाही, ते इक्वलच असतात. तर आपण काय करूया, याला सॉल्व्ह करायसाठी इथे √2 आणि खाली पण √2 ला मल्टिप्लाय करूया. ठीक आहे, तर हे बघा मग काय होणार, हे होणार 13 into √2 होणार. ठीक आहे, 13 √2 होणार आणि खाली जे आहे हे 2 येणार. आता हे तुम्हाला कळालं असेल, रूट इंटू रूट केलं तर रूटचा साईन जो आहे तो चालला जातो. तो कसा जातो हे बघा, जसं आता इथं आपल्याला याचे रूट माहिती नाही आहे, 2 चा रूट आपल्याला माहिती नाही, पण आपल्याला 4 चा रूट माहिती आहे. ठीक आहे, 4 चा रूट आहे काय असते 2 आणि 4 रूट इंटू 4 रूट केल्यावर आपल्याला काय मिळणार, √4 म्हणजे काय होते 2 आणि हे √4 म्हणजे पण काय होणार 2. ठीक आहे, त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर काय येणार आहे 4. याचा अर्थ काय आहे, 2 रूट जर आपण मल्टिप्लाय केले तर रूटचा साईन निघून जातो. ठीक आहे, हे एकदम छोटी गोष्ट आहे. चला आता बघा, इथे काय करायचं, आता इथे 2 नी आपण 13 ला डिवाइड करू शकतो. हे 2 नी किती वेळेस होणार, 2 1 2 आणि 2 6.5 टाइम्स हे डिवाइड होणार, 13 चा हाफ. ठीक आहे, तर आन्सर काय येतो बघा आपला 6.5 आणि हे √2. आन्सर कुठला आलं बघा, आपला ऑप्शन नंबर 2. ओके, कळालंय, एकदम सोपा आहे. चला नेक्स्ट, जर तुम्हाला काही प्रॉब्लेम होत असेल, काही कळत नसेल एखाद्या वेळेस, तर तुम्ही मला डायरेक्टली मला फोन करू शकता. मी डिस्क्रिप्शन मध्ये आपला लँडलाईन नंबर एक दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही सायंकाळी 7च्या नंतर कधी पण तुम्ही फोन करू शकता. ठीक आहे, की तुम्हाला एखादा क्वेश्चन कळाला नाही किंवा जेव्हा मी एक्सप्लेन करत असतो तर एखादी गोष्ट होऊ शकते की तुम्हाला नसेल कळाली, तर तुम्ही डायरेक्टली मला फोन करून विचारू शकता. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 27. क्वेश्चन नंबर 27 बघा, 2.7% ऑफ 4560 इज इक्वल टू व्हॉट. एकदम सोपा क्वेश्चन आहे बघा, काहीच नाही, जसं लिहिलंय तसंच सॉल्व्ह करत जायचं त्याला. ठीक आहे, बघा 2.7 आणि पर्सेंट म्हणजे तुम्हाला माहिती आहे, पर्सेंट इज इक्वल टू 1/100. ठीक आहे, ऑफ म्हणजे पुन्हा मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, 4560
बस याला सॉल्व्ह करून द्या, तुम्हाला आन्सर मिळून जाईल. ठीक आहे. आता याला कसं सॉल्व्ह करायचं? ठीक आहे. आता हे बघा, तुम्ही आता 8th स्टँडर्ड चे स्टुडंट आहात, तर तुम्हाला ह्या गोष्टी ऑलरेडी माहिती असायला पाहिजे है ना. जसं आता हा जो नंबर आहे, हा नंबर जो आहे याच्या डिवायडेड बाय 1, म्हणजे खाली याच्या डिनोमिनेटर मध्ये 1 असतोच. ठीक आहे. तर हे जे वरचे जे नंबर आहे 2.7 इंटू 1 इंटू हे त्यांचं मल्टिप्लिकेशन होणार. ठीक आहे. त्याला जर सॉल्व्ह केलं तर कसं होणार हे बघा, 2.7 इंटू 4560 आणि डिवायडेड बाय 100. आता याला सॉल्व्ह करायचंय. बरं, आता इथे आपल्याला काय करायचं की हा जो 100 आहे ना, याला आता हे करत नाही बसायचं, डिवाइड वगैरे करत नाही बसायचं. आपण काय करू, याचं दोघांचं मल्टिप्लिकेशन करू. ठीक आहे. आणि खाली 2 0 आहे, तर जे काही इथलं यांचं मल्टिप्लिकेशन येईल तर 2 डिजिट नंतर आपण डेसिमल लावून टाकू, त्याचा आन्सर येऊन जाईल. ठीक आहे. तर आता इथं बघा, याला जर सॉल्व्ह करायचं आहे तर आता इथं सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा येतो की याचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं आहे की नाही. हे तुम्हाला एक्झाम मध्ये कॅल्क्युलेटर तर लावत नाहीये. आता जर तुम्ही सध्या घरी प्रॅक्टिस करताना सुद्धा प्लीज असं करा की घरी कॅल्क्युलेटरचा यूज करू नका. तुम्ही स्वतः याचं मल्टिप्लिकेशन करून तुम्हाला त्याची प्रॅक्टिस असली पाहिजे. फास्ट तुम्हाला ते मल्टिप्लिकेशन करता आलं पाहिजे. तर बघा, आपल्या छोट्या ट्रिक्स पण आहेत त्याच्या मल्टिप्लिकेशनच्या. तर आपण 3 डिजिट ची जी नंबर असते त्याला 2 डिजिटच्या नंबरनी कसं मल्टिप्लाय करायचं त्याचं मी इथं तुम्हाला छोटी ट्रिक सांगतो. बघा, आपण काय करूया, 456 इंटू 27 करू. 456 इंटू 27. आता ह्या ट्रिक मध्ये काय करायचं असते, सगळ्यात पहिले युनिटचं मल्टिप्लिकेशन करायचं. 6 7 42. 42 लिहिल्यावर आता याचं फक्त 2 लिहायची आणि 4 तुमचा झालाय कॅरी ओव्हर. ठीक आहे. इथे आपण 4 इथं साईडला लिहून घेऊ. ठीक आहे. पुन्हा काय करायचं, आता ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. 5 7 35 प्लस 2 6 12. मग हे दोघांचं मल्टिप्लिकेशन करून असं क्रॉस मल्टिप्लाय करायचं आणि जे काही येतं ना त्याला प्लस करायचं. तर 5 + 2 होता 7 आणि 3 + 1 4, म्हणजे आले 47. आणि हा आपला जो 4 होता तो 4 याच्यामध्ये ऍड करा, है की नाही. ते झाले 51. तर 51चा आपण इथे 1 लिहूया. पुन्हा आपला 5 जो आहे तो कॅरी ओव्हर झाला. परत आता ह्या दोघांचं झालंय. आता ह्या दोघांचं 4 आणि 7 आणि 2 आणि 5चं मल्टिप्लिकेशन करायचं. तर 4 7 28 आणि 2 5 10, म्हणजे हे किती आले 38. 38 आणि हे 5, 38 आणि 5 किती होतात 43. मग 43चं इथं 3 लिहायचं आणि 4 पुन्हा आपले कॅरी ओव्हर झाले. ठीक आहे. आता काय करायचं, हे जे आहे जसं पहिले यांचं केलं होतं मल्टिप्लिकेशन, आता असं यांचं 4 आणि 2चं मल्टिप्लिकेशन करायचं. 4 2 8, 8 + 4 किती होतात 12. म्हणजे 456 चं मल्टिप्लिकेशन 27 मध्ये केलं तर किती आलंय 1 2 3 1 2. ठीक आहे. आता इथं आपण काय काय केलं होतं, 0 नव्हता घेतला. ठीक आहे. आता 0 जर आपण इथे घेतला, सपोज इथं 0 घेतला है ना, तर इथं पण एक 0 येईल. पण इथे एक डेसिमल आहे 2.7 आहे इथे, तर एक डिजिट नंतर डेसिमल आहे, तर इथला पण एक डिजिट सोडून आपल्याला डेसिमल घ्यावा लागेल. याचा अर्थ काय की ही जी नंबर आहे हीच आहे ना, 1 2 3 1 2 है ना. डेसिमल नंतर 0चा काही यूज नसतो. तुम्ही लावलं किंवा नाही लावलं तरी चालते. डेसिमल नंतर तुम्ही किती पण 0 लावा तरी त्याची जी व्हॅल्यू आहे तेवढीच राहणार आहे. हा, इथे एखादा नंबर असेल तर मात्र आपण त्याला नंबरला आपण अवॉइड नाही करू शकत. नंबर आपल्याला तिथं लिहावं लागेल आणि त्याची काहीतरी व्हॅल्यू असते. ठीक आहे. तर इथे काय आलं आपल्याला, वरचं जे सॉल्व्ह केलं आपण तर ते काय आलंय बघा, 1 2 3 1 2 3 1 2 आणि डिवायडेड बाय 100. ठीक आहे. आता असं क्वेश्चन असं आपल्याला आन्सर मध्ये काही दिसतंय का बघा. हे बघा, याला आपण काय करू शकतो, 2 0 आहे ना, तर 2 डिजिट सोडून आपण डेसिमल लावू शकतो. तर इथे काय येते 1 2 3.12. तर असा आन्सर दिसतोय आपल्याला बघा. ऑप्शन नंबर 2 याचा आन्सर आहे. ठीक आहे, 1 2 3.12. पुन्हा अजून एक बघा, आपल्याला काय म्हटलेलं आहे, चूज 2 करेक्ट ऑप्शन्स. तर आपण इथे अजून काय करू शकतो बघा, ह्यालाच आपण फक्त लिहायची पद्धत वेगळी. ठीक आहे ना. याला काय करू शकतो आपण, हे बघा, एक लक्ष देऊन बघा, व्यवस्थित समजून घ्या.
ह्याला 100ला आपण 10⁻² लिहू शकतो. ठीक आहे, 10⁻² लिहू शकतो. आणि ह्याला जर आपण वरती नेलं, इथं ह्या डिव्हिजन मध्ये आहे, याला जर आपण इथं मल्टिप्लिकेशन मध्ये नेलं ना, तर हे काय होणार, 1 2 3 1 2 इंटू 10⁻, ह्याला मायनस मध्ये येऊन जाते, -2. तर असा एक ऑप्शन मध्ये आपल्याला एक फर्स्ट नंबरचा ऑप्शन पण दिसतोय. हा पण याचा एक करेक्ट आन्सर आहे. तर ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 2 हे दोन्ही याचे आन्सर आहेत. ठीक आहे, आणि आपल्याला क्वेश्चन मध्येच म्हटलेलं आहे की 2 ऑप्शन आपल्याला सांगायचे. ठीक आहे, तर हे तुम्ही एकदा हे थोडंसं मल्टिप्लिकेशनचं बघून घ्या व्यवस्थित, कारण तुम्हाला फास्ट हे करता आलं पाहिजे. आपल्याला जनरली 2 डिजिट मध्ये किंवा 3 डिजिटचं 2 किंवा 3चं 3 मध्ये आपल्याला मल्टिप्लिकेशन करावं लागतं तेवढंच. तर ते तुम्ही व्यवस्थित करून घ्या. ते फास्ट तुम्हाला हे स्वतः करता आलं पाहिजे. कॅल्क्युलेटरचा यूज करू नका, कारण कॅल्क्युलेटर जे आहे घरी प्रॅक्टिस करताना कॅल्क्युलेटरचा यूज अजिबात करायचा नाही. आपल्याला स्वतः करावं लागेल, कारण एक्झाम मध्ये कॅल्क्युलेटर अलाउड नाही आहे. तुम्हाला तिथं स्वतःच मल्टिप्लिकेशन वगैरे तुम्हालाच करावं लागेल. ठीक आहे, चला आपण बघूया. आता त्याचा आन्सर आलेला आहे आपला फर्स्ट आणि सेकंड. आता आपण बघूया क्वेश्चन नंबर 28. क्वेश्चन नंबर 28 बघा. A fruit seller purchased 50 dozen bananas at ₹40 per dozen and sold them all at ₹52 per dozen. What was his profit percentage? हे बघा, इथं काय दिलेलं आहे आपल्याला की एक फ्रूट सेलर आहे, त्यांनी काय केलं, 50 डझन बनानास, 50 डझन केळी घेतले. किती, ₹40 पर डझनच्या हिशोबाने घेतले आणि पूर्णच्या पूर्ण सेल केले. जेवढे घेतले होते तेवढे पूर्ण सेल केले. ठीक आहे, म्हणजे क्वांटिटी सेम आहे. तर क्वांटिटीचा इथं काही आपल्याला याला क्वांटिटीला कन्सिडर करायची गरज नाही याचं सोल्युशन करताना. ठीक आहे ना, सेम क्वांटिटी असल्यामुळे. ठीक आहे, आणि त्यांनी जे 50 डझन बनानास त्यांनी किती, ₹52 सेल केले. म्हणजे त्याला जर फक्त आपण रेटचा जर विचार केला तर ₹40 घेतला, ₹52 सेल केला आहे, त्याला ₹12 प्रॉफिट झालाय. आता ₹12 कितीवर झालाय, ₹40 वर. आपल्याला पर्सेंटेज काढायचं आहे, तर आपण काय करू, ₹40 वर ₹12 झालाय, तर ₹100 वर किती झाला असेल, झालं. याचा आन्सर येऊन जाईल तुम्हाला. तर बघा कसं सॉल्युशन करायचं याचं सॉल्युशन कसं आहे बघा. सेल प्राइस किती आहे, कितीला विकले त्यांनी, ₹52 ला. ठीक आहे ना, ₹52 पर डझनच्या हिशोबाने 50 डझन बनाना विकले. ठीक आहे, आणि घेतले कितीला होते, कॉस्ट प्राइस त्याची काय होती, ₹40 पर डझनच्या हिशोबाने 50 डझनच बनाना घेतले होते. क्वांटिटी सेम असल्यामुळे तुम्ही इथं इंटू है ना, 50 डझन म्हणजे किती होता, 600 है ना, 600 करा. इथं पण तुम्हाला मल्टिप्लाय करावं लागेल, इथं पण 600 मल्टिप्लाय करावं लागेल. दोन्ही सेम असल्यामुळे आपल्याला तिथं क्वांटिटी कन्सिडर करायची गरज नाही. हा जर हे वेगळं असतं, दोन्ही क्वांटिटी वेगवेगळ्या असत्या, कधी कधी काही क्वेश्चन मध्ये काय होते की 50 डझन बनाना घेतले, त्याच्यातले सपोज 2 डझन बनाना खराब झाले, होतं ना, तसं कधी होते. तर त्या केसमध्ये मग तुम्हाला दोघांचं जे आहे जेवढं घेतलेलं आहे आणि नंतर सेल किती केलं त्याची क्वांटिटी तिथं आपल्याला घ्यावं लागेल. पण इथं क्वांटिटी घ्यायची गरज नाही. तर इथं बघा प्रॉफिट किती झालाय, 52 ला घेतलाय, 52 ला विकलाय, 40 ला घेतला होता, ₹12 प्रॉफिट झालाय. आता हे ₹12 कितीवर झालाय, ₹40 वर झालाय. ठीक आहे ना, ₹40 वर ₹12 प्रॉफिट झालाय. तर आपल्याला काय काढायचंय, हे तर रुपयामध्ये झालं, पर्सेंट मध्ये काढायचंय. पर्सेंट म्हणजे काय होतो, 100 है ना, पर आणि सेंट म्हणजे काय होते, 100, CENT सेंट म्हणजे असते 100, आणि पर म्हणजे प्रत्येक ₹100. ₹40 ₹12 प्रॉफिट झाला, मग ₹100 किती झाला. तर ते बघा, पहिले डिस्क्रिप्टिव्ह समजून घ्या, कॉन्सेप्ट व्यवस्थित तुम्हाला समजलं पाहिजे है ना. हॅन्स ₹40 वर त्याला प्रॉफिट झालाय ₹12. मग देअरफॉर ₹100 वर किती होणार, तर हे तुम्हाला एक यायला पाहिजे. हा, तर पहिले ही नंबर घेतो आपण 12 इंटू ही नंबर घेतो आपण 100 आणि डिवायडेड बाय हे 40. मग याला जर सॉल्व्ह केलं तर बघा 10 कॅन्सल होतात, 4 1 जा 4, 4 3 जा 12, 3 10 जा 30. मग पर्सेंट प्रॉफिट किती आलं, हे आलं 30%. मग याच्यामधला ऑप्शन कुठला येतोय, ऑप्शन नंबर 2. बरं, सर्वात महत्वाचं म्हणजे आजकाल
सगळेच लोक शॉर्टकटच्या मागे खूप धावत आहेत. पण शॉर्टकट करूया, ठीक आहे, शॉर्टकट करायलाच पाहिजे, कारण आपल्याला जे क्वेश्चन्स असतात कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये ते आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला सॉल्व्ह करायचे. पण शॉर्टकट फक्त जसं आता याचा एकदम शॉर्टकट मध्ये पण आहे. याचा शॉर्टकट कसं आहे, पर्सेंट प्रॉफिट इज इक्वल टू, बघा, पर्सेंट प्रॉफिट इज इक्वल टू प्रॉफिट अपॉन कॉस्ट प्राइस इंटू 100. आता बघा शॉर्ट मध्ये किती लवकर होते बघा, प्रॉफिट किती झालंय 12 झालंय, कॉस्ट प्राइस किती होतं 40 होतं, इंटू 100 केलं, ठीक आहे, 1 0 कॅन्सल झालं, 4 3 12, 3 10 30, ठीक आहे. पण लक्षात ठेवा हा जो आहे हा फॉर्म्युला हा इथूनच आलेला आहे. हे बघा सेम आपण तसंच केलेलं आहे. इथे बघा हे ना 12 जो आहे इथं प्रॉफिट आलेला आहे. हे 100 कुठून घेतलाय, इथूनच घेतलाय. 40 रुपयावर 12 रुपये प्रॉफिट झालाय, 100 रुपयावर किती झाला, तर हे याला आपण म्हणतो ना मांडणी करणे ना, ते आपण व्यवस्थित मांडून आपण त्याला सॉल्व्ह केलंय. हे कॉन्सेप्ट आहे त्याचा, बेसिक जी प्रोसेस आहे ती आहे त्याची मेथड, ठीक आहे ना. आणि हे आहे शॉर्टकट. आता लोक याच्याकडे जास्त धावतात, शॉर्टकट सांगा, शॉर्टकटकडे, ठीक आहे. हे शॉर्टकट माहिती का, हे इथेच अप्लिकेबल आहे. दुसऱ्या टाईपचं क्वेश्चन जर वेगळा आला ना आणि तुम्ही असं केलं तर ते रॉंग होऊ शकतं, ठीक आहे ना. जी शॉर्टकट आहे ती पर्टिक्युलर त्या क्वेश्चनला तिथंच ती अप्लाय होते, अप्लिकेबल होते. बाकीच्या एखादा समजा क्वेश्चन थोडा जरी चेंज करून दिला तर ते आपल्याला ती जी प्रोसेस आहे, ती जे मेथड आहे तिथं अप्लाइड होणार नाही, ठीक आहे ना. तर म्हणून याच्या मागे नका धावू, पहिले कॉन्सेप्ट क्लिअर करा. तुम्हाला जर हे कॉन्सेप्ट माहिती असेल ना तर मग कुठे कुठलं काय युज करायचंय तुम्हाला आपोआपच कळेल. स्वतः तुम्ही शॉर्ट मेथडनी तुम्ही सॉल्व्ह करणार, ठीक आहे ना. तर सर्वात महत्वाचं पहिले बेस समजून घ्या, मॅथमॅटिक्सचं जे बेस आहे ना ते समजून घ्या. तर असं बघा याचा आन्सर आपला आलाय 30%, ऑप्शन नंबर 2. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 29. क्वेश्चन नंबर 29 बघा. A rope of length 420 meter is cut down at 6 places at same distance. Then what is the length of each piece in centimeter? लक्षात ठेवा लेंथ आपल्याला मीटर मध्ये दिलेली आहे आणि आपल्याला प्रत्येक पीसची जी लेंथ आहे ती सेंटीमीटर मध्ये काढायची आहे, ठीक आहे. हे पण खूप लक्षात ठेवायचं, युनिट्स, ठीक आहे ना, नाहीतर तिथे गडबड होते आपली थोडीशी, ठीक आहे. तर बघा याला कसं सॉल्व्ह करायचं आहे. एक आपल्याला रोप दिलेला आहे, ठीक आहे, याचा एक रोप आहे, ठीक आहे. याची जी लेंथ आहे ती 420 मीटर आहे आणि याला 6 इक्वल लिहिलं ना, कट डाऊन ऍट 6 प्लेसेस ऍट सेम डिस्टन्स, है ना. म्हणजे इथून एक जेवढी इथे डिस्टन्स घेतली आहे तेवढी डिस्टन्स इथं 2 है ना, 3 4 5 आणि 6 ठिकाणी त्याला कट केलं, ठीक आहे ना. तर इथे बघा 6 ठिकाणी जेव्हा आपण कट करूया बघा 1 2 3 4 5 आणि 6 है ना, 6 ठिकाणी सेम डिस्टन्स वर कट केलं तर इथे किती पीसेस तयार होतात बघा. हा पहिला पीस झाला, हा पहिला पीस, हा दुसरा, ह्या दोघांच्या मध्ये आहे की नाही, हा तिसरा, हा चौथा, हा 5वा, हा 6वा आणि ह्याच्यानंतर एक 7वा. म्हणजे 6 प्लेसेसवर जर आपण इक्वल सेम डिस्टन्सवर जर आपण कट केली एका रोपला तर त्याचे 7 पीसेस होतात. मग 7 पीसेस टोटल ही लेंथ किती होती 420 आणि पीसेस किती झाले 7 झाले. मग एका पीसची जी लेंथ आहे ती किती होणार, डिवायडेड बाय 7, म्हणजे किती झाले 4 है ना, 7 6 42 है ना, आणि एक 0, ते किती झालं 60. काय आहे हे मीटर आहे, लक्षात ठेवा. हे काय आलं 60 आपलं काय आलंय मीटर. पण आपल्याला आन्सर मीटर मध्ये नाही द्यायचा आहे, आपल्याला लेंथ ऑफ इच पीस इन सेंटीमीटर. आणि तसंही हा जो ऑप्शन आहे त्या 4 पैकी कुठेच नाही आहे, है ना. मग याला मीटरला सेंटीमीटर करायचं असेल तर काय करावं लागेल, इंटू 100 करायचं. 60 इंटू 100 सेंटीमीटर. आता हे सांगायची गरज आहे का मी 100 का बरं मल्टिप्लाय केलंय, कारण 100 सेंटीमीटर मध्ये 1 मीटर होतो, है ना. तर 1 मीटर म्हणजे
100 सेंटीमीटर. मग इथं सेम बघा तसंच. आता मी इथं पटकन लिहून दिलं. आता बरेचसे अजून आहे असे लोक, बरेचसे विद्यार्थी असे असतात की ज्यांना ना हे 100 इथे मल्टिप्लाय काय केलं ते आम्हाला माहितीच नाही, आम्हाला तुम्ही कळालंच नाही. अरे 100 मल्टिप्लाय काय केलं हे बघा. सेम तसंच मी आता जे म्हटलं होतं हँड्स अँड देअरफॉर हँड्स है ना 100 है ना सेंटीमीटर 1 मीटर पहिले ना 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. ठीक आहे. मग आपल्याला किती 60 मीटर करायचं आहे. तर 60 मीटर इज इक्वल टू व्हॉट. तर 60 आता बघा ही नंबर घ्यायची इंटू ही नंबर आणि डिवायडेड बाय ही नंबर. आणि हे बघा 1 मीटर आहे ना ती. आता बघा हे पण लिहितो मी, याचे युनिट्स पण लिहितो. हा हे 1 मीटर आहे, हे किती आहे 60 मीटर आहे. ठीक आहे. आणि ही आहे 100 सेंटीमीटर आहे. ठीक आहे. आता इथे हे मीटर कटून जाणार, तर उरलं काय फक्त सेंटीमीटर उरलं इथं. तर हे किती झाले 60 इंटू 100 म्हणजे 6000 सेंटीमीटर झालं. सेम इथे पण तसंच आहे. आपण मल्टिप्लाय केलं 100 ला. ठीक आहे ना 100 सेंटीमीटर. तर हे किती आलंय 6000 सेंटीमीटर. याचा आन्सर बघा कुठला येतोय ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. हे अशा छोट्या छोट्या गोष्टी आहे ना. मला तरी वाटते की तुम्ही हे सगळं समजून घ्यायला पाहिजे. मी लिहिलं ना डायरेक्ट तरी तुम्ही समजून घेत जावा की इथे का बरं यांनी केलेलं आहे. जर त्याच्यानंतरही जर तुम्हाला खरंच नसेल कळत तर तुम्ही फोन करू शकता किंवा कमेंट्स करून तुम्ही विचारू शकता. चला ठीक आहे. तर अशा प्रकारे आपला क्वेश्चन नंबर 29 झालाय. आता आपण बघूया क्वेश्चन नंबर 30. क्वेश्चन नंबर 30 बघा. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट ट्रू. आपल्याला जे ट्रू नाही आहे ते काढायचे सेंटेन्स आणि चूज टू करेक्ट अल्टरनेटिव्ह टू करेक्ट ऑप्शन्स. तर इथे बघा काय दिलेलं आहे. पहिला ऑप्शन काय दिलंय द डायगोनल्स ऑफ रोम्बस बायसेक्ट इच अदर. सेकंड काय दिलं द डायगोनल्स ऑफ रोम्बस आर परपेंडिक्युलर टू इच अदर. थर्ड काय दिलेलं ऑल अँगल्स ऑफ रोम्बस आर कॉन्ग्रुएंट. आणि फोर्थ दिलेलं द डायगोनल्स ऑफ अ रोम्बस आर कॉन्ग्रुएंट. ठीक आहे. आता सर्वात पहिले ह्या क्वेश्चनला जर तुम्हाला सॉल्व्ह करायचं असेल, तुम्हाला हा क्वेश्चन कधी कळेल जर तुम्हाला रोम्बसच्या सगळ्या प्रॉपर्टीज तुम्हाला माहिती असल्या पाहिजे. रोम्बस जो आहे ना जॉमेट्रिकल फिगर आहे रोम्बस, तो कसा असतो की त्याच्या ज्या अपोजिट साइड्स असतात त्या परपेंडिक्युलर असतात एकमेकांच्या. ठीक आहे. आणि त्यांची जी लेंथ आहे ती सेम असते. ठीक आहे. ही साइड जी आहे पॅरलल असते. ठीक आहे. आणि ही जी साइड आहे ही साइड आणि ही साइड ही पण पॅरलल असते. आणि ह्या चारही ज्या साइड्स आहे त्या एकच, त्याचा जे एक लेंथ आहे ती एकच असते. ठीक आहे ना. सपोज आता काही पण 5 सेंटीमीटर असेल तर 5 हे 5 आणि ही पण 5 आणि ही पण 5. हे सर्वात पहिले हिची प्रॉपर्टी. त्याच्यात सेकंड प्रॉपर्टी काय याचे जे डायगोनल्स असतात ते एकमेकांना बायसेक्ट करतात. बायसेक्ट म्हणजे एक्झॅक्टली हाफ ला कट करतात. ठीक आहे ना. हा जो जेवढाही याची लेंथ असेल ह्या डायगोनलची ते बरोबर इथंच हाफला कट करेल आणि हा जो डायगोनल आहे त्याची पण हाफला तो कट करेल. ठीक आहे. परत एक याचा प्रॉपर्टी काय आहे की जे डायगोनल्स आहे ते एकमेकांना 90 डिग्रीवर बायसेक्ट करतात. ठीक आहे. त्याच्यानंतर याचे जे अपोजिट अँगल्स आहे ते इक्वल असतात. हा अँगल आणि हा अँगल इक्वल असणार, हा अँगल आणि हा अँगल इक्वल असणार. हे तुम्हाला याची सगळी प्रॉपर्टीज तुम्हाला रोम्बसची माहिती असायला पाहिजे. तर इथे बघा पहिलं काय द डायगोनल्स ऑफ रोम्बस बायसेक्ट इच अदर. एकमेकांना बायसेक्ट करतायत म्हणजे हा ट्रू आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर द डायगोनल्स ऑफ रोम्बस आर परपेंडिक्युलर टू इच अदर. दोन लाईन परपेंडिक्युलर कधी असतात जर दोन लाईन एकमेकांना 90 डिग्रीवर जर बायसेक्ट करत असेल, इंटरसेक्ट करत असेल तर त्या दोन्ही लाईन एकमेकांच्या परपेंडिक्युलर असतात. तर मग इथे आपल्याला 90 डिग्रीवर बायसेक्ट करत आहेत तर ह्या दोन्ही जे आहे दोन्ही डायगोनल्स जे आहे ते परपेंडिक्युलर आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 2 सुद्धा करेक्ट आहे. ठीक आहे. थर्ड काय आहे ऑल अँगल्स ऑफ रोम्बस आर कॉन्ग्रुएंट. कॉन्ग्रुएंट म्हणजे काय असते हा जो शब्द आहे कॉन्ग्रुएंट म्हणजे
कॉन्ग्रुएंट मीन्स ऑफ सेम साइज अँड शेप. त्याचा साइज आणि शेप एकसारखा असतो. तर इथे बघा आता ऑल अँगल्स ऑफ रोम्बस आर कॉन्ग्रुएंट. जेवढेही अँगल आहे कॉन्ग्रुएंटचे रोम्बसचे ते एकसारखे आहेत का? नाही, हे दोन एकसारखे आहेत पण हे सगळे नाही आहे. हा अँगल याच्या इक्वल नाही आहे, कॉन्ग्रुएंट नाही आहे. तर हा जो स्टेटमेंट आहे तो आपला झाला रॉंग. ठीक आहे. फोर्थ स्टेटमेंट काय आहे? द डायगोनल्स ऑफ रोम्बस आर कॉन्ग्रुएंट. आता याचा डायगोनल सुद्धा हा बघा, हा जो डायगोनल आहे हा थोडा छोटा असतो आणि हा जो डायगोनल आहे याची लेंथ जास्ती असते. ठीक आहे. इक्वल नसतात, त्यांची जी साईज आहे ती इक्वल नसते. म्हणजे हे जे आहे फोर्थ नंबरचा ऑप्शन सुद्धा तुमचा रॉंग आहे. म्हणजे दोन करेक्ट ऑप्शन आपले कुठले आले? चूज टू करेक्ट ऑप्शन्स म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट अँड ऑप्शन नंबर सेकंड आर करेक्ट. ठीक आहे. त्याचा आन्सर येतोय 1 and 2. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 31. क्वेश्चन नंबर 31 बघा. अ साइड ऑफ अ क्यूब इज 12 centimeter. Such 3 solid cubes are melted to form a cuboid. If the base area of the cuboid is 144 square centimeter, then what is the height of that cuboid? Choose 2 correct options. म्हणजे इथे आपल्याला काय दिलेलं आहे? इथे आपल्याला 3 क्यूब्स दिलेले आहेत ज्याची प्रत्येक जी साइड आहे ती 12 सेंटीमीटर आहे आणि असे जे 3 क्यूब्स आहेत त्यांना मेल्ट करून एक क्यूबॉइड तयार केलाय. ठीक आहे. तर आपल्याला अजून जो नवीन जो क्यूबॉइड जो तयार झाला आहे त्या क्यूबॉइडचा जो बेस एरिया आहे, बेस एरिया जो आहे तो 144 स्क्वेअर सेंटीमीटर आहे. मग आपल्याला त्या क्यूबॉइडची काय करायची आहे? हाईट काढायची आहे. ठीक आहे. तिथं समजून घ्या व्यवस्थित तिथं काय काय दिलेलं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे ते बघूया आपण. त्याचं सोल्युशन बघा कसं आहे. इथे आपल्याला क्यूब दिलेले आहे. आता क्यूब म्हणजे काय असते बघा, ज्याची प्रत्येक साइड है ना, क्यूब जो आहे तो स्क्वेअर पासून तयार झालेला समजून चला आणि क्यूबॉइड जो असतो तो रेक्टेंगल पासून तयार झालेला. हा, तर आपण इथे बघा मेजरमेंट वगैरे तर घेत नाहीये, फक्त एक थोडस लेंथ कमी जास्त होऊ शकते. ठीक आहे. तरी पण एक समजून चला. हे बघा हा अशा टाइपचा हा झाला स्क्वेअर है ना, हा पण एक स्क्वेअर, हा झाला एक क्यूब. क्यूब जी आहे तो 3 डायमेन्शनल आहे, स्क्वेअर जो आहे तो 2 डायमेन्शनल आहे. ठीक आहे ना. आता याच्यामध्ये ह्याची जी प्रत्येक साइड जी आहे म्हणजे याची लेंथ, याची ही विड्थ आणि याची ही जी हाईट हे सगळे किती आहे इथे लिहिलेलं आहे ना. अ साइड ऑफ अ क्यूब इज 12 सेंटीमीटर. म्हणजे याची प्रत्येक साइड जी आहे ती 12 सेंटीमीटरची आहे. तर अशी टोटल किती आहे? सच 3 सॉलिड क्यूब्स. म्हणजे अजून असे हा एक झाला, असे 2-3 क्यूब आहेत बघा. तर एक हा झाला, थोडं कमी जास्त होत आहे बरं का. समजून चाला आहे की सगळे लेंथ एक सारखे आहे. नाही तर हे बघा हे पण 12 असणार. ठीक आहे. परत एक अजून एक क्यूब आहे. ते असे 3 जे क्यूब आहेत ज्याची प्रत्येकाची यांची प्रत्येक साइड जी आहे ती 12 सेंटीमीटर आहे. असे तिन्ही क्यूब जे आहे ते काय केले? त्यांना मेल्ट केलं. ठीक आहे ना. सॉलिड आहे, मेटलचे असणार कुठल्या तरी, पण यांना तिघांना मेल्ट करून हे क्यूब्स आहे याच्यापासून काय केलं? एक क्यूबॉइड तयार केला. आता क्यूबॉइड कसं असते बघा, क्यूबॉइड असते याची लेंथ आणि हाईट जी आहे ती वेगवेगळी असते. ठीक आहे ना. जसं मी तुम्हाला म्हटलं ना, क्यूबॉइड म्हणजे समजून चला रेक्टेंगल पासून तयार झालेलं. ठीक आहे ना. त्याची लेंथ जास्ती असणार आहे, हाईट थोडी कमी असणार आहे. ठीक आहे. रेक्टेंगल समजा आहे. हा झाला तुमचा एक क्यूबॉइड. ठीक आहे. ह्या तिन्ही जे 3 क्यूब आहे याला मेल्ट करून, ठीक आहे ना, मेल्ट केल्यावर काय होणार? सगळं एकत्र होणार. ठीक आहे. एकत्र होऊन तुमचा ह्याला क्यूबॉइड तयार केला. आता तुम्ही एक जनरल म्हणजे कॉमन सेन्सची गोष्ट आहे. ठीक आहे ना. जर याला मेल्ट करून एक आपण क्यूबॉइड तयार करतो त्याचा अर्थ काय की ह्यांचं जेवढेही व्हॉल्यूम असेल ते याचं व्हॉल्यूम असणारच आहे. ठीक आहे ना. हे जे वितळल्यानंतर याचं जे काही आहे ना मॉल्टन मेटल तयार होईल ते मेटल फक्त याचा जे 3चा एक शेप तयार होईल
आणि ह्याचं व्हॉल्यूम आणि ह्या तिघांचं व्हॉल्यूम सेम राहणार आहे. ठीक आहे, आता याचं व्हॉल्यूम किती आहे, याचं व्हॉल्यूम आपल्याला दिलेलं नाहीये, पण याच्यामध्ये काय दिलेलं आहे, हे जे खालची सरफेस आहे, हे जे म्हटलं आहे ना इथं, द बेस एरिया ऑफ द क्युबाइड इज 144 स्क्वेअर सेंटीमीटर. म्हणजे हा जो खालचा जो भाग आहे तो आहे 144 है ना, 144 स्क्वेअर सेंटीमीटर किंवा सेंटीमीटर स्क्वेअर हे दिलेलं आहे. याचा अर्थ काय आहे की हे साइड है ना आणि ही साइड, हे जे दोन्ही यांचं मल्टिप्लिकेशन केलं, याला खालच्या याला जर तुम्ही बघितलं तर हा रेक्टँगलच आहे, हा एरिया खालचा. ठीक आहे ना, तर आपल्याला दिलं काय, ऍक्च्युअली लेंथ इंटू ब्रेथ दिलेली आहे आणि आपल्याला करायचं काय, याची हाईट काढायची आहे. ठीक आहे, तर आता आपण बघूया. हे बघा, याचा व्हॉल्यूम किती येणार, व्हॉल्यूम ऑफ अ क्युबाइड इज इक्वल टू लेंथ इंटू हाईट, लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट. ठीक आहे, लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट इज इक्वल टू, हे किती होणार, याचं व्हॉल्यूम किती असणार आहे, ह्या तिघांच्याही व्हॉल्यूम एवढं. आता एकाचं व्हॉल्यूम किती असते, व्हॉल्यूम ऑफ अ क्युबाइड इज इक्वल टू एल क्यूब है ना. आता इथं एकाच झालं, असे किती आहेत टोटल, 3, तर 3L क्यूब. ह्या तिघांचंही मिळून व्हॉल्यूम किती येणार, 3L क्यूब. एल म्हणजे काय आहे, त्याची साइड, एल म्हणजे एक साइड त्याची. तिथे बघा, इथे आपण काय करायचं, एल इंटू है ना, एल इंटू बी आपल्याला दिलेलं आहे, इथे जे दिलं आहे ना 144 स्क्वेअर सेंटीमीटर जे आहे ना, ऍक्च्युअली एल इंटू बी आहे, लेंथ इंटू ब्रेथ. तर याच्या जागी आपण काय ठेवून द्यायचं, 144 ठीक आहे इंटू एच. ठीक आहे, आणि 3 आणि लेंथ किती आहे आता याची, क्यूबची एका साइडची लेंथ किती आहे 12, तर इंटू है ना 12चा क्यूब. ठीक आहे, पुन्हा आता याला आपण वेगळ्या पद्धतीने लिहूया. आता इथे बघा, ह्याचं जे व्हॉल्यूम आहे, ठीक आहे ना, ह्याचं व्हॉल्यूम ह्या तिघांच्याही व्हॉल्यूमच्या इक्वल असणार आहे. आता याचं व्हॉल्यूम किती असणार आहे, याचं व्हॉल्यूम असणार आहे एल इंटू बी इंटू एच इज इक्वल टू, ह्याचं व्हॉल्यूम किती आहे, एका क्यूबचं आहे लेंथ क्यूब है ना, आणि असे किती टोटल 3 क्यूब आहे, तर 3 लेंथ क्यूब. हे दोघांचं, हे कशाचं व्हॉल्यूम झालं, क्युबाइडचं, आणि 3L क्यूब कशाचं, या तिघांचं. ठीक आहे, आता इथे आपल्याला एल इंटू बी जे आहे हे आपल्याला दिलेलं आहे, काय दिलेलं आहे, 144 स्क्वेअर सेंटीमीटर, 144 स्क्वेअर सेंटीमीटर दिलेलं आहे. हाईट आपल्याला काढायची आहे, आणि 3 इंटू, हे बघा लेंथ किती दिलेली आहे, एका क्यूबची एका साइडची लेंथ आहे 12 सेंटीमीटर, तर इंटू 12⁻³ ठीक आहे. आता याला सॉल्व्ह करायचं आहे आपल्याला, तर इथे बघा थोडं आता इथे जाग्याचं हे आहे बघा, इथे करूया आता आपण. तर बघा काय होणार, एच इज इक्वल टू, ठीक आहे 3 इंटू 12 किती टाइम्स आहे, 3 टाइम, 12 इंटू 12 इंटू 12. ठीक आहे, आणि डिवायडेड बाय हे जे 144 आहे ना, 144 इंटू एच आहे, तर हे इथं खाली येणार 144. ठीक आहे, आता याला सॉल्व्ह केलं तर किती होणार, 12 12 जा 144 होतात, तर हे 2 12 आणि हे 144 कॅन्सल होऊन जाणार, 12 3 जा 36. आता 36 काय आलंय तुमचं, सेंटीमीटर मध्ये आलंय, 36 काय आलाय, सेंटीमीटर मध्ये आलाय. तर मग याचा ऑप्शन कुठला येते, फर्स्ट नंबरचा ऑप्शन आहे 36 सेंटीमीटर. पण आपल्याला इथे काय करायचं, चूज टू करेक्ट ऑप्शन. आता इथे बघा अजून कुठलं 36 तर दिसत नाहीये, इथे सेकंड मध्ये दिसतंय, आणि इथे काय केलेलं आहे, फक्त मीटर, सेंटीमीटरला मीटर मध्ये कन्वर्ट केलंय. तर इथे काय करायचं, याचा डिवायडेड बाय 100 केलं तर हा आन्सर येतो. तर ऑप्शन नंबर 2 सुद्धा याचा एक करेक्ट ऑप्शन आहे. ठीक आहे, हे आता मला सांगायची गरज नाहीये, मीटरला सेंटीमीटर मध्ये किंवा सेंटीमीटरला मीटर मध्ये कसं कन्वर्ट करायचं आहे की नाही, तुम्हाला कळतच असेल. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित तुम्हाला कळालं असेल असं मला वाटते. आपले 3 क्यूब दिलेले आहे, तिघांना मेल्ट करून एक क्युबाइड तयार केलेला आहे. तो जो तयार झालेला क्युबाइड आणि क्यूब या दोघांचं व्हॉल्यूम सेमच असणार आहे. ठीक आहे, मग या दोघांचं व्हॉल्यूम आपण इक्वल लिहिलं, आपल्याला हे दिलेलं आहे, इथे आपण 144 लिहिलं इंटू एच, आणि याला सॉल्व्ह केलं तर आपल्याला एच म्हणजे याची क्युबाइडची हाईट जी आहे ती आपल्याला मिळाली. ठीक आहे, ती किती आहे, 36 सेंटीमीटर आहे. मग ऑप्शन नंबर 1 याचा करेक्ट आन्सर आहे, आणि त्याच दुसरा
सेकंड नंबरचा जे ऑप्शन आहे ते त्याचा सेकंड ऑप्शन आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 32. क्वेश्चन नंबर 32 बघा, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. पहिलं स्टेटमेंट दिलंय द रेशनल नंबर 43/40 इज ऑन द लेफ्ट साइड ऑफ 0 ऑन द नंबर लाइन. सेकंड दिलेलं आहे the rational number -17/-19 is on the left side of 0 on the number line. Third option दिला है the rational number 27/29 is on the right side of 0 on the number line. त्याच्यानंतर फोर्थ दिलेला आहे the number -8/3 and 3/7 are on the same side of 0 on the number line. आता तुम्हाला नंबर लाईन काय आहे ते माहिती असायलाच पाहिजे. हे बघा सॉल्युशन याचं नंबर लाईन म्हणजे काय बघा, इकडं ही एक लाईन असते, सेंटर मध्ये 0 असतो याच्या. ठीक आहे, इकडे सगळे जेवढेही पॉझिटिव्ह नंबर आहे, ठीक आहे ना, पॉझिटिव्ह नंबर, इंटिजर, तुम्ही इथे सगळ्या नंबरचे वेगवेगळे टाईप तुम्हाला माहिती असेल है ना. नॅचरल नंबर, ऑड, इवन, रॅशनल आहे की नाही, इरेशनल नंबर. तर इथे बघा 0च्या इकडच्या साईडला सगळे पॉझिटिव्ह नंबर असतात. 1 2 3 4 5 6 7 अँड सो ऑन इन्फिनिटी पर्यंत. असंच इकडं मायनस मध्ये -1 -2 -3 -4 -5 -6 अँड सो ऑन इकडं तुमचं मायनस मध्ये जाते. तर इथे आपल्याला काय काय दिलेलं बघा, फर्स्ट स्टेटमेंट मध्ये काय दिलं, द रॅशनल नंबर 43/40. आता ही रॅशनल नंबर आहे हा ना. आता ही कुठे असणार आहे, हे कुठे असणार आहे अंदाजे. आता ही नंबर तुम्ही बघा, ह्याला 40 ने आपण याला डिवाइड केलं 43 ला, किती टाइम होणार, पहिले 41 41 है ना. तर 1 आणि 2 च्या मध्ये कुठेतरी असेल, यांच्यामध्ये कुठेतरी असेल ही लाईन. ठीक आहे ना. तर ही पॉझिटिव्ह नंबर आहे. तर पॉझिटिव्ह नंबर 0च्या राईट मध्ये असायला पाहिजे का लेफ्ट मध्ये असायला पाहिजे, राईट मध्ये असायला पाहिजे. पण इथं काय लिहिलंय, इज ऑन द लेफ्ट साइड ऑफ 0, लेफ्ट साइड मध्ये आहे, 0च्या लेफ्ट साइड मध्ये आहे असं त्यांनी फर्स्ट स्टेटमेंट मध्ये म्हटलेलं आहे. तर बघ जे फर्स्ट स्टेटमेंट तो कसं होणार, तुमचा रॉंग होणार आहे. ठीक आहे. दुसरा स्टेटमेंट बघा, द रॅशनल नंबर -17/-19 इज ऑन द लेफ्ट साइड ऑफ 0. आता इथं पण बघा, इथं ही मायनस नंबर आहे, खालची पण मायनस आहे, दोन्ही मायनस मायनस कॅन्सल होणार. ही ऍक्च्युली पॉझिटिव्ह नंबरच आहे. ठीक आहे ना. तर ही पॉझिटिव्ह नंबर पण कुठे असायला पाहिजे, राईट साईडला असायला पाहिजे. पण इथं काय लिहिलंय, लेफ्ट साईडला आहे. पण हे पण म्हणून हे पण जे स्टेटमेंट आहे तो पण रॉंग आहे. थर्ड स्टेटमेंट काय बघा, द रॅशनल नंबर 27/29 इज ऑन द राईट साइड ऑफ 0. आता इथे बघा ही नंबर कुठे असेल, ही नंबर असेल हे बघा 27 ला 29 ने आपण जर डिवाइड केलं तर 0 पासून 1च्या मध्ये कुठेतरी इकडे असेल, म्हणजे ही राईट साइडला आहे. ठीक आहे ना, 0च्या राईट साइडला आहे. तर मग हा जो स्टेटमेंट आहे हा करेक्ट आहे. ठीक आहे ना. ही पॉझिटिव्ह नंबर आहे, ही 0च्या राईट साइडलाच असणार आहे आणि इथे लिहिलेला राईट साइड ऑफ 0 ऑन द नंबर लाईन. त्याचा हा जो थर्ड नंबरचा स्टेटमेंट आहे तो करेक्ट आहे. फोर्थ पण तुमचा बघा काय लिहिलंय, द नंबर -8/3 and 3/7 are the same side of 0 the number line and on the number line. आता ही मायनसची नंबर आहे आणि ही प्लसची नंबर आहे. मायनसची नंबर 0च्या लेफ्टला असतात आणि जे पॉझिटिव्ह नंबर असतात ते राईटला असतात. मग दोन्ही एका साईडला असणार का, सेम साईडला नसणार आहे. मग हा ऑप्शन पण रॉंग आहे, हा स्टेटमेंट पण रॉंग आहे. तर याचा आन्सर येतोय जो करेक्ट स्टेटमेंट आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट, तर स्टेटमेंट नंबर 3 इज द करेक्ट है ना. द रॅशनल नंबर 27/29 इज ऑन द राईट साइड ऑफ 0 ऑन द नंबर लाईन. ठीक आहे. हे नंबर लाईन एकदम सोपं आहे. ठीक आहे. नंबर लाईनला तुम्हाला माहितीच असायला पाहिजे, सेंटरला 0 आणि एका साईडला पॉझिटिव्ह एका साईडला निगेटिव्ह इंटिजर असतात. ठीक आहे. ह्या 1 आणि 2च्या मध्ये पण भरपूर नंबर आहेत. ठीक आहे ना. आता तुम्हाला जेव्हा आपण नंबरचा टॉपिक येईल तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेल. ठीक आहे. चला
आपण बघूया आता क्वेश्चन नंबर 33. क्वेश्चन नंबर 33 बघा. द नंबर ऑफ बॉयज इन 8th स्टँडर्ड इन द स्कूल आर लेस बाय 10 than twice the number of girls. If the total number of students in the class is 71, then find the number of boys. तिथे आपल्याला काय केलंय, काय दिलेलं आहे, आपल्याला इथे टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स दिलेले आहे आणि नंबर ऑफ गर्ल्स आणि बॉईज आपल्याला दिलेलं नाहीये. फक्त इथे एक स्टेटमेंट असं दिलेलं आहे इथं आपल्याला की जे बॉईज आहेत ते कसे आहेत, किती आहे, लेस बाय 10 देन ट्वाइस द नंबर ऑफ गर्ल्स. जेवढ्या गर्ल्स आहे त्यांचं ट्वाइस, नंबर ऑफ गर्ल्सचं ट्वाइस म्हणजे त्याला डबल केलं आणि त्याच्यातून जर लेस 10 केले तर ते टोटल जे आहे नंबर ऑफ बॉईज आहेत त्या क्लासमध्ये. ठीक आहे. आणि दोघांना मग आपण टोटल करून त्यांचं जे टोटल नंबर ऑफ स्टुडंट किती आहे, 71 आहे. तर याला व्यवस्थित आपण याचा मांडणी करून आहे की नाही, मग याचा आन्सर आपण काढूया. तर बघा सॉल्युशन कसं आहे याचं. तिथे आपल्याला बॉईजचा पण नंबर, आपल्याला बॉईजचा नंबर तर काढायचाच आहे पण गर्ल्सचा नंबर सुद्धा नाही दिलाय. तर आपण गर्ल्स समजून घ्या. लेट द नंबर ऑफ गर्ल्स इन दॅट क्लास इज एक्स, है ना. तर गर्ल्स किती आहेत, गर्ल्स आहेत एक्स. आता क्वेश्चन मध्ये जसं दिलेलं आहे बॉईज किती असणार, बॉईजचा नंबर किती असणार आहे, बॉईज असणार आहे बघा ट्वाइस द नंबर ऑफ गर्ल्स. आता नंबर ऑफ गर्ल्स किती आहे एक्स, मग याचे ट्वाइस म्हणजे 2x. ठीक आहे. जसं क्वेश्चन मध्ये लिहिलंय ना, क्वेश्चन व्यवस्थित रीड करून जसं जसं लिहिलंय तसं स्टेप बाय स्टेप आपण सॉल्व्ह करत गेलो ना तर आपल्याला बरोबर आपण आन्सर पर्यंत पोहोचतो. तर नंबर ऑफ गर्ल्स आर एक्स, बॉईज किती आहे ट्वाइस द नंबर ऑफ गर्ल्स अँड लेस 10, है ना. लेस बाय 10 देन ट्वाइस द नंबर ऑफ गर्ल्स. तर टोटल गर्ल्स आहे एक्स, त्याचा ट्वाइस केलं तर 2x आणि त्याच्यापेक्षा 10 कमी, लेस बाय 10 है ना. तर 10 कमी हे काय झाले, हे टोटल बॉईज झाले. आता आपल्याला अजून पुढे काय दिलेलं आहे, इफ द टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स इन द क्लास इज 71, म्हणजे गर्ल्स आणि हे प्लस बॉय हे दोघांना, बॉईजला गर्ल्सला बॉईजचे जे नंबर आहे आपण जर टोटल केलं तर ते किती येणार आहे, 71 येणार आहे. तर मग आपण बघा गर्ल्स किती आहेत एक्स आणि बॉईज किती आहेत 2x मायनस 10. ठीक आहे. इज इक्वल टू किती आले 71. इथं दिलेलं आहे आपल्याला 71. आता याला सॉल्व्ह करा, इथून आपल्याला x ची व्हॅल्यू मिळून जाईल. ठीक आहे. तर बघा हा जो 10 आहे इकडे जाणार, मायनस 10 चा प्लस होणार, तर x प्लस x2 x प्लस 2x इज इक्वल टू होणार, मी डायरेक्ट लिहितोय 81. तुम्हाला पण एक्झाम मध्ये असंच करायचं आहे. हे काय आपली डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम नाही आहे. ठीक आहे. जितकं शॉर्टकट मध्ये तुम्हाला करता येईल तितकं करायचं आहे. मी तर इथं डायरेक्ट 3x इज इक्वल टू 81 लिहिलं असतं पण तुम्हाला कळायला पाहिजे म्हणून व्यवस्थित स्टेप थोडेशा वाढवतोय मी. 3x इज इक्वल टू 81, मग x इज इक्वल टू किती येणार 81 डिवायडेड बाय 3, है ना. हे पण आता तुम्हाला सांगायची गरज नसायला पाहिजे. तर 81 ला जर आपण 3 ने डिवाइड केलं तर किती येत आहे, 3 2 आर 6, है ना. 2 राहणार, 3 7 आर 21, x इज इक्वल टू आलाय 27. ठीक आहे. तर आता आपल्याला काय करायचं बघा, हे x म्हणजे काय झालं नंबर ऑफ गर्ल्स, x किती आला आपला आता 27 आलं. मग आपल्याला नंबर ऑफ बॉईज आपल्याला काढायचे, तर आपण काय करायचं या x च्या जागी 27 ठेवून देऊया. तर 2x म्हणजे 2 इंटू 27 मायनस 10. आता 2 इंटू 27 किती होतात 54 आणि मायनस 10 केले तर किती येणार 44. तर नंबर ऑफ बॉईज किती आले आपले 44. त्या क्लासमध्ये बॉईज किती आहे टोटल 44 आहेत. त्याच्यातलं कुठला ऑप्शन येतं बघा, ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. एकदम सोपं आहे हे. बघा जसं क्वेश्चन मध्ये आपल्याला दिलेलं आहे ना तसं स्टेप बाय स्टेप आपण व्यवस्थित त्याला पहिले क्वेश्चनला रीड करून समजून घेणे खूप महत्वाचं आहे की एक्झॅक्टली आपल्याला काय दिलेलं आहे आणि आपल्याला काढायचं काय आहे. ठीक आहे ना. मग त्याला स्टेप बाय स्टेप जसं लिहिलं आहे तसं आपण करत गेलं ना बरोबर आन्सर येतो आपला. ठीक आहे. तर आपलं झालं आता क्वेश्चन नंबर 33. नेक्स्ट बघूया आपण क्वेश्चन नंबर 34.
क्वेश्चन नंबर 34 बघा, विच पॉलिनॉमियल शुड बी ऍडेड इन 2x raised to power 5 minus 3x plus 1 to get the polynomial 3x square plus 5x plus 1. ठीक आहे, हा पॉलिनॉमियल आपल्याला फाइंड करायचा आहे. एक पॉलिनॉमियल आपल्याला फाइंड करायचा आहे ज्याला आपण याच्यामध्ये ऍड केल्यावर आपल्याला हा पॉलिनॉमियल मिळेल. ठीक आहे, त्याचं सोल्युशन बघा कसं आहे. जसं आपल्याला क्वेश्चन मध्ये लिहिलेलं असतं ना, स्टेप बाय स्टेप आपल्याला तसं करत जायचं. बघा, विच पॉलिनॉमियल शुड बी ऍडेड इन, ह्या पॉलिनॉमियल मध्ये आपल्याला कुठला तरी एक पॉलिनॉमियल ऍड करायचा आहे. तर पहिले आपण हा पॉलिनॉमियल लिहून घेऊया. 2x raised to power 5 minus 3x plus 1. आता याच्यामध्ये कुठला तरी एक पॉलिनॉमियल आपल्याला ऍड करायचा आहे, तो आपल्याला माहिती नाही आहे. ठीक आहे, तर त्याला आपण क्वेश्चन मार्क लिहू शकतो किंवा तुम्हाला पॉलिनॉमियल आहे तर तुम्ही पी लिहू शकता, है ना. इथं पी लिहून घ्यायचं की आपल्याला एक पॉलिनॉमियल फाइंड करायचं आहे. जर याच्यामध्ये आपण याला ऍड केलं तर आपल्याला हा पॉलिनॉमियल मिळेल. 3x स्क्वेअर प्लस 5x प्लस 1 हा मिळाला पाहिजे, है ना. गेट द पॉलिनॉमियल 3x स्क्वेअर प्लस 5x प्लस 1. आता बघा, इथे आपल्याला याला फाइंड करायचं आहे, तर आपण काय करू, हा जो पॉलिनॉमियल आहे याला पूर्ण या साईडला घेऊन जाऊ. ठीक आहे, तर p इज इक्वल टू काय येणार बघा, p इज इक्वल टू 3x स्क्वेअर प्लस 5x प्लस 1 मायनस, हे पूर्ण एक पॉलिनॉमियल आहे, याला आपण तिकडे शिफ्ट करतोय. तर हा पूर्ण पॉलिनॉमियल म्हणजे ब्रॅकेट मध्ये लिहावं लागेल आपल्याला. 2x रेज टू पॉवर 5 मायनस 3x प्लस 1 प्लस 1. ठीक आहे, आता नेक्स्ट स्टेप काय येईल आपला, ब्रॅकेट ओपन करावं लागेल आपल्याला. 3x स्क्वेअर प्लस 5x प्लस 1 मायनस, ब्रॅकेट ओपन केल्यावर ही प्लस 2x रेज टू पॉवर 5 आहे, याला मायनस केलं तर हे मायनस होऊन जाणार. ठीक आहे ना, प्लस 1 तर लिहिलंच नाही, प्लस 1 आणि मायनस 2x रेज टू पॉवर 5. आता हे मायनस आहे, हे पण मायनस आहे, मायनस मायनस प्लस होतात. 3x आणि हे प्लस आहे, मायनस आहे, मायनस 1 होणार. ठीक आहे, आता इथे बघा, हे प्लस 1 आहे, हे मायनस 1 आहे, हे तर कॅन्सल होऊन जाणार सरळ. ठीक आहे, आणि आता आपल्याला काय करावं लागेल की जेवढे सेम टर्म्स आहेत त्यांना आपण ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करायचं. तर इथे बघा, एक्स स्क्वेअर आहे, एक्स आहे, एक्स रेज टू पॉवर 5 आहे आणि 3x. तर सेम टर्म फक्त एक्स आहे, बाकी हे दोन्ही जे आहे ना. तर पहिले आपण ही वाली जे ऍक्च्युली सगळ्यात मोठं पहिले लिहायला पाहिजे, तर मायनस 2x रेज टू पॉवर 5. ठीक आहे, त्याच्यानंतर प्लस हे 5x आणि 3x किती झाले, 8x आणि प्लस हे 3x स्क्वेअर. त्याच्यातलं बघा ऑप्शन कुठलं येते आपला, ऑप्शन नंबर 4 याचा आन्सर येतोय. ठीक आहे, काय केलंय आपण, आपल्याला एक पॉलिनॉमियल दिलेला आहे, त्याच्यामध्ये कुठला पॉलिनॉमियल आपल्याला ऍड केला पाहिजे की आपल्याला हा पॉलिनॉमियल मिळेल. तर आपल्याला पी नावाचा पॉलिनॉमियल आपण सपोज ऍड करायचा आपल्याला. पी ला आपण कसं फाइंड केलं, याच्यात ना याला मायनस करून दिलं. ठीक आहे, इझी आहे एकदम. चला नेक्स्ट बघूया, क्वेश्चन नंबर 35. बरं, तुम्हाला एक थोडंसं सांगायचं म्हणजे असं की हाच व्हिडिओ मला 2 पार्ट मध्ये बनवावा लागला. ऍक्च्युली एडिटिंग करताना चुकून माझ्याकडे पुढचे जे क्वेश्चन्स आहेत ते सगळे डिलीट झाले होते, तर मला पुन्हा 34 पासून 40 पर्यंत बनवायचा आहे व्हिडिओ, बनवावा लागलोय आता मी. ठीक आहे, तर तुम्हाला थोडंसं जाणवेल, पण मागच्या क्वेश्चन मध्ये माझं जरा केस बघाल तुम्ही, आता कमी झालेले आहेत, कटिंग केलेली आहे मी. ठीक आहे ना, तुम्हाला एकदमच वेगळं वाटेल, अरे मागच्या क्वेश्चन मध्ये गेटअप वेगळा होता, या क्वेश्चन मध्ये एकदम वेगळा आहे की नाही. ऍक्च्युली मी 2 पार्ट मध्ये बनवला हा व्हिडिओ. ठीक आहे, तर नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 35. क्वेश्चन नंबर 35 बघा, फ्यू चॉकलेट्स आर देअर in a bag. If these chocolates are distributed equally to 12 children, then 8 chocolates remain. And if equally distributed to 14 children, then 10 chocolates remain. Then how many chocolates are there in the bag? तर अशा टाईपचा जो क्वेश्चन असतो त्याच्यामध्ये आपल्याला जर एखादा नंबर माहिती नसेल आणि इथे आपल्याला काय करायचं आहे, एका बॅग मध्ये चॉकलेट्स आहेत. ठीक आहे, ते चॉकलेट्स आपण 12 चिल्ड्रन मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. ठीक आहे, तर
त्यांना इक्वली डिस्ट्रीब्यूट केल्यावर 8 चॉकलेट्स राहतात. तर आपल्याला बॅगमध्ये किती चॉकलेट्स आहेत ते माहिती नाहीये. तर आपण एक नंबर, आपण असा काही नंबर आपल्याला फाइंड करायचा असेल तर आपण त्याला एक्स कन्सिडर करून घेतो, है ना. पण इथं मी तसं करून बघितलं, पण तो थोडासा किचकट वाटतंय. तर मग अशा टाईपचं जर क्वेश्चन आपल्याला इकडून क्वेश्चन कडून आन्सर कडे नाही जाता येत असेल तर आन्सर कडून क्वेश्चन कडे पण जाऊ शकतो आपण, ठीक आहे ना. हे याचा जो आन्सर आहे ना या 4 पैकी 1 तर नक्कीच आहे. तर आपण काय करायचं, ह्याच्यामध्ये 12 नी डिस्ट्रीब्यूट आहे ना, यात टोटल 30 चॉकलेट्स आहे. ह्याच्याला जर 12 नी आपण डिवाइड केलं है ना 12 चिल्ड्रन मध्ये ह्याच्यातले, है ना. आता इक्वल म्हणजे कसं होणार, एकतर 1-1, 2-2, 3-3, 4-4 पैकी कितीतरी एक क्वांटिटीमध्ये ते डिस्ट्रीब्यूट होणार. म्हणजे 12चा एक प्रकारचा टेबलच. 12 नी जर 30 ला आपण डिवाइड केलं तर जे काही रिमाइंडर राहील ते जर 8 असेल तर तो याचा आन्सर आहे. तर बघा 12 नी जर याला डिवाइड केलं तर किती होणार आहे, 12 2 24, रिमेन किती राहणार आहे 6, ठीक आहे. इथे 12 नी जर आपण डिवाइड केलं तर 12 2 24, किती रिमाइंडर राहणार आहे 4, म्हणजे 4 चॉकलेट्स रिमेन राहणार, ठीक आहे ना. इथे जर 12 नी डिवाइड केलं तर 12 7 84 ना, 12 6 72 जर 80 मधून 72 मायनस केलं तर किती रिमाइंडर राहणार 8, ठीक आहे ना. म्हणजे 80 चॉकलेट्स जर 12 चिल्ड्रन्स मध्ये आपण किती 6 चॉकलेट जर 12 मुलांना जर दिले तर 12-72 है ना. प्रत्येकी 6 चॉकलेट त्यांना मिळणार, ठीक आहे. आणि उरणार किती 8 चॉकलेट. इथं तेच लिहिलेलं आहे की 12 जे आहे ना डिस्ट्रीब्युटेड इक्वली टू 12 चिल्ड्रन, 12 मुलांना इक्वली दिलेले आहे. तर 6 चॉकलेट दिले, 80 मधले 6 दिल्यावर टोटल किती झाले 72 चॉकलेट, आणि उरले किती 8. म्हणजे याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, ठीक आहे. आणि हा तर बघा हा नसणार आहे आन्सर, कारण 12 नी हे 7 टाइम पूर्ण डिवाइड होऊन जाते 84, है ना. तर रिमाइंडर किती आहे 0, म्हणजे एक सुद्धा चॉकलेट शिल्लक नाहीये. तर याचा आन्सर काय आहे ऑप्शन नंबर 3. हे आपण असं उलट गेलोय, आन्सर मधून आपण क्वेश्चन कडे गेलो. सेम इथे बघा, जर 12च्या जागी तुम्ही 14 करून बघा, ठीक आहे ना. कारण दुसरा जो पार्ट आहे इफ इक्वली डिस्ट्रीब्युटेड टू 14 चिल्ड्रन, तर 14 सुद्धा आपण जेव्हा आपण करू ना ते बघा 14 नी जेव्हा आपण 80 ला डिवाइड करू, बाकीचं तर करायची गरज नाहीये. 14 नी आपण जर 80 ला डिवाइड केलं तर किती येतात 14 5 70 है ना, आणि रिमेन किती राहतात 10, ठीक आहे ना. तर म्हणजे जो दुसरा जो पार्ट आहे तो पण इथे ऍप्लिकेबल आहे. 80 चॉकलेट आहे एका बॅग मध्ये आणि 14 चिल्ड्रनला आपण 5 चॉकलेट दिले, है ना, तर आपल्याला 10 चॉकलेट शिल्लक राहतात. चला नेक्स्ट बघूया. सॉरी, तुम्हाला याचा एक मी खूप प्रयत्न केला एखादा याचं इक्वेशन तयार करून हे करायचं. तर ते बघा इक्वेशन पण बघा कसं आहे की हे बघा टोटल एक्स चॉकलेट आहे, ठीक आहे. आणि आपण 12 चिल्ड्रनला आपण इक्वली दिलेलं म्हणजे इथं काहीतरी इथं मल्टिपल असणारच ना, जसं 1 2 4 5 आहे की नाही. तर याचा एक मल्टिपल आपण त्याला आपण असं वाय पकडून घ्यायचं. जर आपण टोटल चॉकलेट आहे, ठीक आहे ना, त्याच्यातून आपण इथं मायनस घ्यावं लागेल, -12 आहे ना. टोटल चॉकलेट एक्स आहे सपोज बॅग मध्ये, आणि प्रत्येक म्हणजे 12 चिल्ड्रनला आपण आहे ना 12 चॉकलेट सपोज दिले आहे ना, तर किती शिल्लक राहिले 8, ठीक आहे. तर इथे आपल्याला वायची क्वांटिटी आपल्याला काढायची. आता हे वाय कसं काढायचं त्यासाठी हे पण एक माहिती असलं पाहिजे. तर आपण वायची व्हॅल्यू काढू. आता हे कुठून येणार, हे आन्सर मधूनच घ्यायचं. तर एक्स सपोज आपलं 30 आहे, है ना. एक्स सपोज आपलं 30 आहे, तर 30 आणि इकडे बघा हे 30 - 12y, किंवा 12 ला इकडे घेऊन जावं लागेल, 8 ला इकडे आणावं लागेल, है ना. तर इज इक्वल टू 12y येणार, ठीक आहे. आता इथं बघा 30 - 8 केलं तर किती येतं 22 इज इक्वल टू 12y. आता इथं 12 नी 22 पूर्ण डिवाइड होतच नाहीये, म्हणजे y ची आपल्याला एक इंटिजर व्हॅल्यू जी आहे,
है ना, प्लस मध्ये येणार नाही, हे तर डेसिमल मध्ये येणार. आणि चॉकलेट जो आहे तो जो आपला काउंटिंग नंबर मध्ये यायला पाहिजे ना, 1 2 3 4, ठीक आहे ना, नॅचरल नंबर यायला पाहिजे, तो इथे यायला लागला तुमचा डेसिमल नंबर येईल, ठीक आहे ना. म्हणजे हा तर याचा आन्सर नाहीये, पहिला नाहीये. त्याच्यानंतर दुसऱ्याला पण टेस्ट करून बघायचं. तर दुसऱ्याला काय करावं लागेल, दुसरा काय 28 - 8 केलं तर किती येते 20. 20 पण 12 ने डिवाइड होत नाही. तिसरा काय आहे बघा 80 - 8 है ना, 80 - 8 इज इक्वल टू 12y, ठीक आहे ना. तर 80 - 8 म्हणजे होणार 72 आणि 12y, ठीक आहे. मग y ची व्हॅल्यू किती येणार है ना, 6 येणार. म्हणजे हे जे y आहे म्हणजे प्रत्येक चिल्ड्रनला 12 चिल्ड्रनला 6 चॉकलेट दिले, ठीक आहे ना. तर आपले हे बघा y इज इक्वल टू 6, म्हणजे हे बघा आता x च्या जागी 80 ठेवा, है ना. हे सगळं किचकट वाटा लागलंय मला, म्हणून मी तुम्हाला हे या पद्धतीने नाही सांगितलं. आपण आन्सर कडून क्वेश्चन मध्ये गेलो. तर 80 चॉकलेट्स आहे, प्रत्येक चिल्ड्रनला 12 आणि हे 6 × 6 है ना. आपण चॉकलेट इथं मायनस आहे, सॉरी मायनस, ठीक आहे. तर किती येते आन्सर याचा 80 - 72 इज इक्वल टू 8 येत आहे ना. तर अशा प्रकारे आपण करू शकतो. पण आपण इथं पण आपल्याला जे आन्सरचे जे ऑप्शन्स आहे त्याचीच मदत घ्यावं लागेल. आन्सर कडून क्वेश्चन मध्ये यावं लागेल. इथून आपण y ची व्हॅल्यू काढताच येत नाही आपल्याला, जोपर्यंत x माहित नसेल तोपर्यंत, ठीक आहे ना. त्यामुळे याचा ही पद्धत चांगली आहे आन्सर कडून क्वेश्चन मध्ये जायची, ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 36. Question number 36 बघा. If the length of one diagonal of a rhombus having side 25 centimeter is 14 centimeter, then what will be the length of other diagonal? ठीक आहे. याच्या अगोदर पण आपण रोम्बसचा एक क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला रोम्बस बद्दल एक स्टेटमेंट, 4 स्टेटमेंट पैकी 2 स्टेटमेंट ट्रू होते, ठीक आहे. तर रोम्बसची तुम्हाला प्रॉपर्टीज माहितीच असेल, ठीक आहे. त्याचं सॉल्युशन बघा कसं आहे. रोम्बस म्हणजे काय असतो, रोम्बसच्या 4ही साइड इक्वल असतात, ठीक आहे. 4ही साइड इक्वल असतात आणि हे बघा इथे आपल्याला काय दिलेलं आहे, रोम्बस हॅव्हिंग साइड 25 सेंटीमीटर. ही जी साइड आहे याची किती आहे 25 सेंटीमीटर, ही पण 25 सेंटीमीटर, ठीक आहे. प्रत्येक साइड जी आहे याची किती असणार आहे 25 सेंटीमीटर, ठीक आहे. आणि इफ द लेंथ ऑफ वन डायगोनल ऑफ रोम्बस है ना, एका डायगोनलची, तर हा जो डायगोनल आहे हे बघा याच्यामध्ये रोम्बस मध्ये एक डायगोनल ची लेंथ जास्ती असते, एकाची कमी असते, ठीक आहे ना. तर आपण हे 14 वाला हा घेऊया. हा डायगोनल जो आहे हा 14 चा आहे, ठीक आहे ना. हा तर मोठा आहे बघा. तर इथे आणि तुम्हाला हे पण माहिती असेल की याचे जे डायगोनल्स असतात एकमेकांना कुठे इथे जे इंटरसेक्ट करतात ते 90 डिग्रीवर इंटरसेक्ट करतात, ठीक आहे. तर हा डायगोनल आपण समजून घ्यायचं. याचा हा जो आहे रोम्बस आहे ABCD, ठीक आहे. आणि हा जो O पॉइंट आहे याचा जिथे ते इंटरसेक्ट करताय दोन्ही डायगोनल, ठीक आहे. तर इथे आता बघा तुम्हाला अजून काय दिलेलं आहे, इफ द लेंथ ऑफ वन डायगोनल ऑफ रोम्बस हॅव्हिंग साइड 25, याची साइड एक 25 आहे, इज 14 सेंटीमीटर. म्हणजे हा जो डायगोनल आहे हा 14 सेंटीमीटर आहे. आणि तुम्हाला हे पण माहिती असेल की एक्झॅक्टली एकमेकांना बायसेक्ट करतात. बायसेक्ट म्हणजे सारख्या लेंथ मध्ये. हे बघा हा जो डायगोनल आहे त्याला हा जो डायगोनल आहे ना 2 याच्यामध्ये समान भागमध्ये है ना डिस्ट्रीब्यूट करून टाकतो इथून. तर इथं जर हा जो डायगोनल 14 सेंटीमीटर असेल तर इथून O पासून A पर्यंत B पर्यंतची जी लेंथ आहे ती किती येणार 7 सेंटीमीटर येणार, ठीक आहे. हे तुम्हाला माहितीच असायला पाहिजे, ठीक आहे. आता इथे बघा आपल्याला इथे 2 साइड मिळाल्या, फक्त ही एक साइड आता आपण काढू शकतो कारण इथं आहे राईट अँगल, ठीक आहे. आणि राईट अँगल आलं की तिथं पायथागोरसचा थेरम येतो. पायथागोरसचा थेरम तुम्हाला माहिती असेल, जो हायपोटेनस आहे त्याचा स्क्वेअर जो असतो त्याच्या बेस आणि हाईटच्या स्क्वेअरच्या इक्वल असतो. किंवा इथे जर आपण आता याच्यामध्ये इथं बघितलं तर कसं होणार,
हा जो आहे ना, हा काय डायगोनल आहे याचा, हा कारण राईट अँगलच्या समोरची साईड. ठीक आहे, तर AB स्क्वेअर इज इक्वल टू काय होणार, OB स्क्वेअर प्लस OA स्क्वेअर. आता आपल्याला काय काढायचंय, OA काढायचंय. ठीक आहे ना, तर OA स्क्वेअर इज इक्वल टू काय होणार, OA स्क्वेअर इज इक्वल टू हे AB स्क्वेअर मायनस OB स्क्वेअर है ना, AB स्क्वेअर मायनस OB स्क्वेअर. ठीक आहे, आता इथे बघा AB किती आहे आपला 25, तर 25चा स्क्वेअर मायनस OB किती आहे 7, तर 7चा स्क्वेअर, तर हे किती येणार 625 मायनस 49. ठीक आहे, याला जर सॉल्व्ह केलं तर किती येते बघा, 15 मायनस 9 गेले तर 6, 15 मायनस 9 किती होणार 6. त्याच्यानंतर हे 11 मायनस 4 7 आणि हे राहिलं 5. ठीक आहे, आता हे जे 576 आलंय, इथे आहे OA स्क्वेअर है ना, ही पण नंबर जी आहे ना कुठल्या तरी नंबरचा एक स्क्वेअर आहे. ठीक आहे ना, म्हणजे याचा एक स्क्वेअर रूट काय येणार ते आपण कसं काढायचं असते, स्क्वेअर रूट काढायची एक शॉर्ट ट्रिक आहे, ते तुम्ही बघून घ्या. ठीक आहे ना, सपोज याचा शॉर्ट ट्रिक कसा आहे, स्क्वेअर रूट ऑफ 576 याच्यामध्ये आपण जो आहे शेवटचा जो नंबर आहे तो कुठल्या नंबरचा स्क्वेअर आहे, तर हा 4चा स्क्वेअर आहे ना, 4 4 16 है ना, तर याचा एक शेवटचा जो युनिटच्या जागी काय येणार 4 येणार, आणि हा जो नंतर हे एक पेअर असते आणि ही जे 5 जी आहे ना कशाच्या मध्ये येते, 2 2 4 3 6 3 3 9 है ना, तर 2 आणि 3च्या मध्ये येते ही नंबर. ठीक आहे ना, तर याचा 2 घ्यावा लागेल आपल्याला है ना, 3 3 9 तर मोठा होते ना, 2 2 4, तर 24चा हा स्क्वेअर रूट आहे है ना, 24चा स्क्वेअर आहे हा, किंवा याचा स्क्वेअर रूट जो आहे 24 आहे. मग OA इज इक्वल टू किती येणार आपलं, OA इज इक्वल टू येणार 24, म्हणजे हे किती आहे आपलं 24. जर हे 24 असेल तर हा जो पूर्ण आहे, हा जो डायगोनल आहे, अदर डायगोनल, एक डायगोनल तर तुमचा 14 सेंटीमीटरचा दिलेला आहे, दुसरा डायगोनल किती होणार 24 आणि हा पण 24, तर 24 प्लस 24 किती होत आहे 48. त्याचा आन्सर येतो ऑप्शन नंबर 1. ठीक आहे, सोपा आहे. चला बघूया आपण क्वेश्चन नंबर 37. क्वेश्चन नंबर 37 बघा, बलबीर सिंग परचेस्ड अ मशीन 2 years ago फॉर ₹62,500. If the value of machine decreases by 8% per year, then what will be the value of the machine today? बलबीर सिंग जे आहेत त्यांनी काय केलंय, एक मशीन 2 वर्षा अगोदर घेतली, कितीला 62,500 रुपयाला घेतली. पण आता ही जी मशीन आहे त्याची जी व्हॅल्यू आहे दरवर्षी 8% कमी होत आहे. ठीक आहे, तर 2 वर्षात त्याची किंमत किती होणार, आज त्याची किंमत किती होणार आहे ना, 2 वर्षापूर्वी खरेदी केली आहे तर प्रत्येक वर्षी 8% कमी व्हावं लागलाय. ठीक आहे ना, 8% कमी होणे म्हणजे कसं, 100ला 8% म्हणजे 100ला 8. 100 रुपयाची वस्तू जर घेतली तर त्याचे 8% मायनस झाले, म्हणजे त्याच्यातले 8 रुपये मायनस झाले, म्हणजे उरले किती 92 रुपये. ठीक आहे ना, तर इथं बघा सोल्युशन कसं याचं, एखादी वस्तू जर आपण 100 रुपयाला खरेदी केलेली आहे, 100 रुपयाची वस्तू जी आहे त्याची जर व्हॅल्यू डिक्रीज झाली किती 8%, तर ती कितीला मिळणार 92 रुपीजला मिळणार. ठीक आहे ना, मग ही जी वस्तू यांनी घेतली होती मशीन 62,500 रुपीजची जी मशीन आहे त्याच्यामध्ये जर 8% डिक्रीज झाला तर तो किती होणार 62,500 इंटू 92 अपॉन 100. ठीक आहे, ते 100चे 20 कॅन्सल झाले. आता 625 इंटू 92 करा. ठीक आहे, आता हे तुम्हाला मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे. ठीक आहे, तरी मल्टिप्लिकेशन बघा इथं शॉर्टकट मध्ये इथं करूया आपण. 625 इंटू 92. बघा याला कसं करायचं असते, पहिले तर हे 5 2 10 करायचं. ठीक आहे, 1 कॅरी ओव्हर झाले. ठीक आहे, परत काय करायचं 2 2 4 आणि 9 5 45.
45 प्लस 4 किती झाले 49 प्लस 1 किती झाले 50. मग किती राहिले कॅरी ओव्हर 5. ठीक आहे. पुन्हा काय करायचं या दोघांचं झालं. आता 6 2 आणि 9 आणि 2 यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. 6 2 जार 12 12 प्लस 9 2 जार 18 12 प्लस 18 किती होणार 30 30 प्लस 5 किती होणार 35. आता किती राहिले आपले 3. पुन्हा आता 6 आणि 9चं मल्टिप्लिकेशन करायचं. जसं आपण याचं केलं होतं ना 5 2 जार 10 तसं 6 आणि 9चं करायचं. तर 6 9 जार 54 54 प्लस 3 किती होणार 57. म्हणजे याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं म्हणजे 625 इंटू 92 केलं तर आपल्याला किती मिळते आपला 57500. पण आता हे काय झालं हे पहिल्या वर्षासाठी झालं. म्हणजे त्यांनी 100 रुपयाची वस्तू घेतली 92 रुपये जर त्याचा रेट झाला त्याचा रेट डिक्रीज होऊन 92 रुपये जर झाली तर 62,500 रुपयाची वस्तू जी आहे त्याचा जो रेट 8% डिक्रीज होऊन ती वस्तू किती लावून जाणार 57,500 ला होणार. ठीक आहे. आता हेच झालं एका वर्षाचं. सेम आता ही जी आहे पुन्हा याच्यावर 8% अजून डिक्रीज होणार याची व्हॅल्यू. ठीक आहे ना. मग याची अजून याचं आपण केलं तर ह्याच याच्याप्रमाणे जर आपण केलं तर किती येणार ही व्हॅल्यू इंटू 92 अपॉन 100. तर याला बघा नेक्स्ट सेम असंच आहे हा. तर बघा हे येणार 57,500 इंटू 92 अपॉन 100. ठीक आहे. हेच हॅन्स देअर फोर मी तुम्ही करून बघाल. ठीक आहे. मग याचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर ते किती मिळते आपल्याला बघा. पुन्हा आपण इथे मल्टिप्लिकेशन करून बघूया. 575. तुम्हाला हे मल्टिप्लिकेशन विदाउट कॅल्क्युलेटर आलंच पाहिजे तरच है ना. मला एक्झाम मध्ये कॅल्क्युलेटर अलाउड नसते. ठीक आहे ना. तर इथे बघा 5 2 जार 10 1 कॅरी ओव्हर झाले 7 2 जार 14 9 5 जार 45 14 प्लस 45 हे किती झाले 59 59 प्लस 1 किती होता 60. आता कॅरी ओव्हर किती राहिले 6. परत इथे बघा 5 2 जार 10 आणि 9 7 जार 63. तर 63 आणि 10 किती झाले 73 73 प्लस 6 केले तर आलंय 79. त्याचं इथं 9 घ्यायचं 7 तुमचं कॅरी ओव्हर राहणार. ठीक आहे. 5 9 जार 45 प्लस 7 45 प्लस 7 किती होणार 52. तर 52900 याचा आन्सर आलाय बघा 52900. म्हणजे पहिल्या वर्षी 62,000 रुपये 62,500 रुपयाला त्यांनी जी वस्तू घेतली 1 वर्षानंतर त्याची किंमत 8% कमी होऊन 57,500 झाली. पुन्हा पुढच्या वर्षीची 57,500 रुपयाची जी किंमत आहे ती अजून 8% कमी होऊन 2 वर्षानंतर म्हणजे हे 2 वर्ष अगोदर घेतलं होतं मशीन एवढ्या प्राइसला आजच्या डेटला त्याची प्राइस किती आहे 52,900 रुपीज. त्याच्यातलं आन्सर कुठलं आहे ते बघा आपलं ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. एकदम सोपं आहे बघा. आणि शॉर्टकट आता ते लोक जे शॉर्टकट म्हणतात ना तर बघा शॉर्टकट कसं आहे की तुम्ही सरळ सरळ काय करायचं की तुमची वस्तू कितीला आहे थोडा जागेचा प्रॉब्लेम आहे. 1 मिनिट थोडा पुसूया याला. खाली लिहिलं तर ते फ्रेमच्या बाहेर चाललं जाते. मागच्या बहुतेक क्वेश्चन मध्ये खालचं स्टेप जो आहे फ्रेमच्या बाहेर गेलाय तुम्हाला दिसलं नाही तर ते जे मी बोलतो त्याच्यावर तुम्ही प्लीज समजून घ्या. ठीक आहे. तर इथे बघा काय करायचंय जी वस्तू आहे 62,500 रुपीजला घेतली आहे ना 92 अपॉन 100 इंटू 92 अपॉन 100 करून द्या. याला सॉल्व्ह करा. याचा आन्सर तुमचं येऊन जाते 52,900. हे झाली शॉर्ट ट्रिक. आता हे कसं झालं हे कुठनं आलंय सेम तेच आहे 92 अपॉन 100 आपण जे केलं आहे ना ते बघा तुम्ही व्हिडिओ जरा असं बॅकवर्ड मध्ये जाऊन बघा. ठीक आहे ना. पहिल्या वर्षी एवढं आलं होतं पहिल्या वर्षीची किंमत आहे त्या वस्तूची मशीनची आणि हे परत जी काही याची व्हॅल्यू येईल त्याच्यामध्ये परत दुसऱ्या वर्षीचं पण हे याच्यामध्ये मल्टिप्लाय करून ही व्हॅल्यू येऊन जाते आपली. ठीक आहे. तर हे शॉर्ट ट्रिक सांगून देतात पटकन जे ज्यांना वाटते मग त्यांना वाटते अरे हे बरं आहे की हे शॉर्ट ट्रिक आहे पण तसं नाहीये. फक्त ह्या क्वेश्चन मध्ये हे शॉर्ट ट्रिक लागेल दुसरीकडे लागणार नाही. ठीक आहे ना. अशा टाईपच्या क्वेश्चन मध्येच. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 38.
क्वेश्चन नंबर 38 बघा. द मेजर ऑफ an inscribed angle of circle is 65 degree, then what will be the measure of central form, इथे angle असायला पाहिजे, central angle formed by intercepted arc of that inscribed angle. तर हे inscribed angle एक थेओरमच आहे, ठीक आहे, तुम्हाला माहिती असायला पाहिजे बघा. जसं पायथागोरसचा थेओरम आहे तसं बघा. एक जर सर्कल असेल बघा, इथे एक सर्कल काढूया आपण. आता हे पूर्ण व्यवस्थित गोल निघत नाही बरं का, हाताने काढतोय, म्हणून ते मी सॉफ्टवेअर यूज करतो जेणेकरून मला पण ते आता प्रत्येक याचं काही ना काही हे असते बघा. हा एक सर्कल आहे, त्याचा आपण एक सेंटर पकडला ओ, ठीक आहे. तर कुठलाही एक अँगल जर असा इन्स्क्राइब्ड अँगल म्हणजे इथे एका पॉइंटवर समजा एक अँगल असेल, ठीक आहे, हा आहे इन्स्क्राइब्ड अँगल, ठीक आहे. सपोज हा पॉइंट ए पकडायचा, हा बी आणि हा सी, ठीक आहे. तर हा जो अँगल आहे याला इन्स्क्राइब्ड अँगल म्हणतो आपण. आणि ह्या अँगलनी जो आर्क तयार होतो हा इंटरसेप्टेड आर्क आहे. हा वाला आर्क जो तयार झाला आहे, हा जो आर्क आहे, ठीक आहे ना, हा आर्क सेंटर मध्ये जो काही अँगल तयार होईल या आर्कमुळे, ठीक आहे, ह्या आर्कमुळे जो सेंटर मध्ये जो अँगल तयार होतो हा अँगल ऑलवेज इज डबल्ड ऑफ इन्स्क्राइब्ड अँगल, ठीक आहे ना. ह्या अँगलचा डबल असतो नेहमी, ठीक आहे. म्हणजे इथं थेरम काय आहे बघा, अँगल है ना, अँगल एबीसी, ठीक आहे ना, इज किंवा एओसी लिहावं लागेल आपल्याला, दोन्ही लिहू शकतो आपण. अँगल एओसी इज इक्वल टू डबल ऑफ अँगल एबीसी, ठीक आहे. हा जो अँगल आहे इन्स्क्राइब्ड अँगल आहे, याच्यापेक्षा सेंट्रल अँगल जो आहे तो डबल असतो. का? ह्या आर्कमुळे, ठीक आहे ना. हा जो इंटरसेप्टेड आर्क आहे त्यांनी जो इथे अँगल तयार होईल तो हा डबल असणार याच्यापेक्षा, ठीक आहे. आता आपल्याला याच्यामध्ये क्वेश्चन मध्ये इन्स्क्राइब्ड अँगल आपल्याला दिलेला आहे 65 डिग्री, म्हणजे हा आहे 65 डिग्री, ठीक आहे. आता एबीसी ची जी व्हॅल्यू आहे 65 आहे, मग इथं याचा डबल करून द्यायचं. तर 65 चं डबल काय होणार है ना, 2 × 65 130. याचा आन्सर काय येतोय, ऑप्शन नंबर 3. एकदम सोपं आहे. ज्याला हे थेओरम माहिती असेल तो तोंडी करून टाकेल. 65 2 × 130 याचा आन्सर. काही सेकंड सुद्धा नाही लागणार. ऍक्च्युली एका मिनिटात एक क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा असतो. ज्याला एक क्वेश्चन असेल तर तो एका सेकंड मध्येच बघितल्या अरे हा हे दिलाय का, इन्स्क्राइब्ड अँगल दिलाय का, सेंट्रल अँगल त्याच्यापेक्षा डबल असतो, 65 चा डबल करा 130, पटकन झालं. अशा क्वेश्चन्स मध्ये आपला टाइम मेकअप करू शकतो, आपण कव्हर करू शकतो, ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 39. क्वेश्चन नंबर 39 बघा. वन शॉपकीपर गिव्स 8% डिस्काउंट ऑन प्रिंटेड प्राइस ऑफ कॅमेरा इफ ही सोल्ड द कॅमेरा फॉर ₹4,600, देन व्हॉट इज द प्रिंटेड प्राइस ऑफ कॅमेरा. ठीक आहे. याला आपण कसं सॉल्व्ह करायचं बघा. आपण जसं की मागच्या याच्यामध्ये क्वेश्चन मध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं, म्हणजे एखादी गोष्ट, एखादी प्राइस आपल्याला माहिती नसेल तर त्याला आपण एक्स है ना मानून चालायचं आणि त्याला मग एक्सची व्हॅल्यू काढून घ्यायची. त्याचं सॉल्युशन बघा की लेट द प्रिंटेड प्राइस ऑफ कॅमेरा इज एक्स. प्रिंटेड प्राइस काय आहे कॅमेराची समजून घ्यायचं, एक्स आहे. आता तो काय करतो आहे, जी प्राइस आहे त्याचा एक्स है ना, जी प्राइस आहे त्याचा 8% डिस्काउंट देतोय. तर इथे एक्स जर असेल प्राइस तर एक्सचा 8% किती होणार, एक्सचा 8% पर्सेंट म्हणजे डिवायडेड बाय 100, 8 डिवायडेड बाय 100, तर हे होणार 8x/100, 8x/100. ठीक आहे. आता तो काय करतोय, ही जी वस्तू आहे कॅमेरा आहे त्याची किंमत आहे एक्स, तो एवढा तो डिस्काउंट देतोय, म्हणजे एक्स मधून एवढी किंमत कमी करून तो विकतोय. ठीक आहे ना. आणि ती विकली कितीला, त्यांनी कॅमेरा तो कितीला विकलाय, 4,600 रुपीजला. म्हणजे त्यांनी जी प्रिंटेड प्राइस आहे त्याच्यातून प्रिंटेड प्राइसचा 8% म्हणजे 8x/100 ही याच्यातून प्राइस कमी करून जेव्हा विकली तर ती त्याची प्राइस किती झाली, 4,600 रुपये झाली. ठीक आहे ना. हेच लिहिलंय.
इफ ही सोल्ड द कॅमेरा फॉर ₹4,600. तर हे आपल्याला असं इक्वेशन बनवता आलं पाहिजे. आता इथून एक्स ची व्हॅल्यू काढून घ्यायची. ठीक आहे, x - 8x/100 हे तुम्हाला है ना सगळं एक्सप्लेन करायची गरज नाही. मला असं वाटते बघा इथे दोघांचा LCM काढून घ्यायचा. इथे 1 असते बघा. हा पटापट बघा. हा इथं 100x येणार -8x = 4,600. ठीक आहे, मग हे किती झालं? 100 - 8 केलं तर 92x/100. तर 92x/100 ला इकडे जाऊन मल्टिप्लिकेशन होणार. तर 4,600 आणि 100 चे 2 0 वाढून जाणार. मग x ची व्हॅल्यू काय येणार? x = है ना याला 92 ने डिवाइड करून टाकायचं. 92 5 are 460 होतात है ना, आणि हे 3 0 म्हणजे याला 5,000. ठीक आहे, x ची व्हॅल्यू किती आली? 5,000. म्हणजे प्रिंटेड प्राइस किती आहे? 5,000. ठीक आहे, आता तुम्ही याला क्रॉस चेक पण करून बघू शकतो आपण. 5,000 जर असेल तर 5,000चं 8% किती होणार? 8% म्हणजे 8/100 किती होतात बघा? 5 8 are 40, 400 होतात. ठीक आहे, तर 5,000 मधून जर 400 ना 5,000 प्रिंटेड प्राइस आहे, 4,000 कमी करून विकली तर किती होतात वस्तू ती? त्याची किंमत है ना. तर 10 - 4 केलं तर 6 आणि हे राहिलं 4. 4,600 ही किंमत आहे. ठीक आहे, म्हणजे आपला आन्सर बरोबर आहे. तर याचा आन्सर कुठला येते? ऑप्शन नंबर 1. ठीक आहे, एकदम सोपा आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 40. क्वेश्चन नंबर 40 बघा. व्हॉट इज द कॉस्ट ऑफ फेन्सिंग द सर्क्युलर गार्डन ऑफ रेडियस 21 मीटर with 3 rounds of wire if the wire cost ₹60 per meter. आता इथे बघा आपल्याला काय आहे दिलेलं? एक गार्डन आहे, त्याला फेन्सिंग करायची आहे. ठीक आहे, आणि गार्डन कसं आहे? सर्क्युलर आहे, सर्कल. ठीक आहे ना. तर जेव्हा आपण फेन्सिंग करतो तर ताराची बाउंड्री लावतो बघा. ठीक आहे ना. तर ताराची बाउंड्री असे किती राऊंड करायचे? त्याचे 3 राऊंड करायचे. तर कुठलाही सर्कल असेल त्याचा 1 राऊंड म्हणजे काय होतो? त्याचा पॅरिमीटर. ठीक आहे ना. तर याचा आपल्याला काय करायचं आहे? पहिले पॅरिमीटर काढलं की आपल्याला त्याचा 1 राऊंडची जी लेंथ आहे ती कळेल आपल्याला. असे आपल्याला 3 राऊंड करायचे, तर त्याला मल्टिप्लाय बाय 3 करूया. ठीक आहे ना. तर म्हणजे टोटल आपल्याला त्याची लेंथ मिळेल. आणि आता जो वायर आहे त्याची कॉस्ट काढायची आपल्याला. तर कॉस्ट काढायला आपल्याला काय करावं लागेल? एका मीटरची कॉस्ट ₹60 आहे. मग जे काही मीटर येतील त्याची कॉस्ट किती येईल? तर आपल्याला आन्सर मिळून जाईल. तर बघा इथं सॉल्युशन. इथे बघा एक सर्क्युलर गार्डन दिलेलं आहे. सर्कल बरोबर निघत नसतात हाताने जसे. ठीक आहे, तरी बऱ्यापैकी आहे. हा सर्कल आहे, याचा आपल्याला काय दिलेला आहे? सर्क्युलर गार्डनचा आपल्याला रेडियस दिलेला आहे 21 मीटर. ठीक आहे, आता याचा एक राऊंड म्हणजे काय होतो? 1 राऊंड म्हणजे पॅरिमीटर. आता पॅरिमीटर म्हणजे काय आहे? 2πr आहे की नाही? 2πr. तर 2π म्हणजे 20/22/7 इंटू r म्हणजे किती आहे? 21. 7 3s are 21. ठीक आहे, 3 2s are 6. 6 चा 22 मध्ये मल्टिप्लिकेशन केलं तर किती येणार आहे का? हे बघा 6 2s are 12. 1 कॅरी ओव्हर झालं. 6 2s are 12 प्लस 1 13. 132 मीटर झालं. ठीक आहे, आता आपल्याला 1 मीटरला किती खर्च येतो? किती कॉस्ट लागते 1 मीटर वायरचा 1 राऊंड करायला? आहे की नाही? म्हणजे 1 राऊंड करायला आपला 132 मीटर लागले. ऍक्च्युली 3 मीटर आहे ना, 3 राऊंड करायचे. तर इंटू 3 करावं लागेल आपल्याला. याच्यामध्ये इंटू 3 केलं तर किती येते बघा? 3 2s are 6. 3 3s are 9. 3 1s are 3. टोटल जी आहे 3 राऊंड करायला 396 मीटर लेंथ होते. म्हणजे टोटल एवढा वायर लागणार आहे. मग बघा इथे आपल्याला 1 मीटर वायरची किंमत किती आहे? 1 मीटर वायर जो आहे तो ₹60 ला आहे. ठीक आहे ना. मग इथे टोटल किती मीटर आले आपले? 396 मीटर. तर 396 मीटरला किती वायर लागणार आहे? ठीक आहे ना. हे रुपीज मध्ये आहे. हे मीटर आहे, हे पण मीटर आहे. तर पहिले ही घ्यावा लागतो नंबर आपल्याला. 396 इंटू हे ₹60 आणि अपॉन हे 1 मीटर.
ठीक आहे. आता बघा हे याचं 1 मीटर आणि याचं 396 मीटर, मीटर कॅन्सल झालं, उरलं काय फक्त रुपीज. तर आन्सर काय येणार, रुपीज मध्ये येणार. मग आता याचं मल्टिप्लिकेशन करूया आपण. 6 6 जा 36, ठीक आहे. 3 कॅरी ओव्हर झाले. 6 9 जा 54 प्लस 3 57, 5 कॅरी ओव्हर झाले. 6 3 जा 18 प्लस 5 23, ठीक आहे. हे जरा खाली वाकून लिहावं लागेल मला, लिहिताना थोडं हे येतात. ठीक आहे. 2 3 7 6 आणि हा एक 0, ठीक आहे. मग असा हे कुठे दिसते आपल्याला ऑप्शन, बघा ऑप्शन नंबर 1 याचा आन्सर आलाय. 23760 रुपीज 23,600 है ना, 760 रुपीज. एवढे पैसे आपल्याला लागणार आहे, तेवढी कॉस्ट आपल्याला लागणार आहे फेन्सिंग करायला. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपले क्वेश्चन हा ना 40 क्वेश्चन झालेले आहे. आणि मला असं वाटतंय की खूप मोठा होतोय व्हिडिओ. आपण बहुतेक कारण मी खूप डिटेलमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करून मी खूप वेळ घेतो. ऍक्च्युली एवढा वेळ तुम्हाला एक्झाम मध्ये नाही घ्यायचा आहे, मी तुम्हाला एक्सप्लेन करायसाठी म्हणून एवढा सगळा वेळ घेतोय. ठीक आहे. तुम्हाला तर एकदम शॉर्टकट मध्ये करायचं, 1 मिनिटामध्ये एक क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. तर फार वेळ लागायला लागलाय. मला वाटते 15 क्वेश्चन घ्यायच्या ऐवजी आपण 10 क्वेश्चनच घेऊया. ठीक आहे ना. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया 10-12 क्वेश्चनच घेऊया. ठीक आहे. तर भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पुढचे अजून 10 क्वेश्चन घेऊन. ठीक आहे. चला भेटूया. धन्यवाद.